शिक्षणाचा शेतात फायदा होऊ शकतो किंवा तुमचं शिक्षण काही असो, तुम्ही छंद म्हणून शेतीविषयक अभ्यास करू शकता आणि शेतीतून चांगलं उत्पन्न घेऊ शकता. हा आदर्श नंदुरबारच्या एका तरुण शेतकऱ्याने इतरांसमोर घालून दिलाय. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेती अधिक यशस्वी करता येते, हे नंदुरबारच्या सागर पाटील यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलंय. सागर पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यासोबतच त्यांनी छंद म्हणून BSc ॲग्रिकल्चर देखील केलंय. इतकं शिक्षण घेऊन सागर यांनी कुठेही नोकरी केली नाही. त्यांनी स्वतःच्या शेतात या शिक्षणाचा उपयोग करून घेतला आणि सुशिक्षित शेतकरी चांगलं उत्पन्न घेऊ शकतात हे दाखवून दिलंय. नोकरीपेक्षा शेती किती चांगली आहे हे एक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहिती घेऊन त्याच्या मार्फत आम्ही शेती करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा कळालं की शेती सोपी पण आहे आणि चांगल्या प्रकारेही करता येते आणि उत्पन्नही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेतली का उत्पन्नही त्याच्या मार्फत आपल्याला चांगलं घेता येतं. नंदुरबार तालुक्यातील कोठली इथे सागर पाटील यांनी शेतातील आव्हानं माहिती करून घेतली. इथं दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यानं सिंचन व्यवस्था बळकट केली. बाजारपेठेतील मागणी ओळखत निर्यातक्षम दर्जाच्या पिकांचं उत्पादन घ्यायला मेहनत घेतली. सागर यांनी मिरची, केळी या पिकांबाबत चांगलं ज्ञान संपादन केलं आणि प्रयोगक्षम वृत्तीनं चांगलं उत्पादन घेतलं. त्याचप्रमाणे शेतीतल्या उत्पादनाचं नियोजन करत त्यांनी शेतीत नफा कमवून दाखवला. उत्पन्नाच्या बाबतीत आपण जर बघायला गेलो तर एक मार्केटचाही एक अंदाज घ्यावा लागतो. मार्केटमध्ये रेट किती चालतायत आणि निसर्गाचे किती आपल्याला साथ मिळते, निसर्ग कशा पद्धतीने आपल्याला साथ देतो आणि उत्पन्न कसं हे करता येईल, त्याच्या एक आपण आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर दोघांच्या अपोजला जाऊन पण आपल्याला उत्पन्न चांगलं घेता येतं. त्यांना होणारा नफा लक्षात घेता त्यांच्यासह इतर काही शेतकरीही प्रेरित झाले आणि त्यांनी सागर यांच्याप्रमाणे शेतीचं नियोजन करत नव्या तंत्रज्ञानाची कास धरली. कोठली गावातील शेतकरी संदीप यांनी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पपई, काकडी या पिकांमधून चांगलं उत्पन्न मिळवलं. संदीप यांच्याप्रमाणे इतरही शेतकरी सागर पाटील यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात असं संदीप म्हणाले. जे क्षेत्र लावलेलं आहे ते आता पपई आहे 15 नंबर आणि त्याच्या आंतर पिकामध्ये आपण 4 एकर काकडी लावलेली आहे. आपल्याला मार्गदर्शन आपले मित्र सागर भाऊ करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काही व्हेरायटी लावायच्या, काही औषधे करायचे, सर्व काही आपल्याला मित्र सागर भाऊ मार्गदर्शन करतात. आपल्याला शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर कुठेही नोकरी न करता चांगलं उत्पन्न घेता येतं हे सागर आणि संदीप या युवकांनी दाखवून दिलंय. प्रशांत जवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.